मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज दिनांक 13/7/2024 रोजी बुलढाणा जिल्हा पोलीसचा लेखी शिपाई पेपर झालेला आहे. तर संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरण बघणार आहोत. अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही तुम्ही आपल्या YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. तर मित्रांनो, हे सर्वात पहिल्यांदा जे प्रश्न आलेले आहेत हे या ठिकाणी बुद्धिमत्ता या विषयाचे आलेले आहेत. आपण सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी जी-केचे प्रश्न, सामान्य ज्ञानचे प्रश्न, त्याच्यानंतर आपले मराठी व्याकरण कव्हर करू. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत जे बुद्धिमत्ता आहे आणि गणित. ते नंतर बघूयात. आपण सर्वात पहिल्यांदा सामान्य ज्ञान आणि अ, मराठी व्याकरण आपण बघणार आहोत. ठीक आहे. 1 मिनिट. हे सर्वात पहिल्यांदा त्यांनी बुद्धिमत्ता गणित टाकलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे. इथून जवळ-जवळ त्यांनी घेतलेलं आहे 35व्या प्रश्नापासून. तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर खूप मुले या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी नेहमी प्रश्न विचारत असतात, की कोणते पुस्तक वापरावे सरावीसाठी. तर महाराष्ट्रामध्ये स्मार्ट स्टडी नांदेड यांनी प्रकाशित केलेले सर्वात प्रसिद्ध झालेले पुस्तक म्हणजे पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच. हे पुस्तक तुम्ही वापरायचं आहे आणि जे मुले या ठिकाणी लेखी परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत आणि त्यांनी 2000 आता नवीन भरती येणार आहे, त्या भरतीसाठी रोज या पुस्तकातून 3 ते 4 प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुम्ही घ्यायचं आहे. याच्यामध्ये जवळपास 16,951 प्लस प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये 411 प्रश्नपत्रिका संच आहेत. रोज तुम्ही 3 ते 4 प्रश्नपत्रिका सोडवायच्या आहेत. आणि दुसरी देखील वेगवेगळी पुस्तकं आहेत. हे तुम्हाला मदतीला तुम्ही नक्की घ्यायची आहेत. हे पुस्तक आणि याच्यापैकी कोणतेही पुस्तक तुम्ही कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून किंवा जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून किंवा ऑनलाईन Amazon, Flipkartवरून खरेदी करायची आहे. चांगल्या प्रकारे तुम्हाला भेटून जातील. आता या ठिकाणी बघू शकता जे जी-केचे प्रश्न आपण सुरुवात करूयात प्रश्नांना. 35व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हेरोलॉजी म्हणजे NIV ही संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे? हा हार्ड प्रश्न आहे. हा या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4. बघू शकता. पर्याय क्रमांक 4 पुणे या शहरामध्ये स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोकण बहाडोली ही जात कोणत्या फळझाडाची आहे? हा देखील हार्ड प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4. ही या ठिकाणी जांभूळ या फळझाडाची जात आहे. लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सोप्या प्रकारचा प्रश्न. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या समाज सुधारकांनी केली होती? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4. बघू शकता. राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केलेली आहे. लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता. खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान भारत देशात नाही? एकदम सोपा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3. ब्रह्मपुत्रा जी नदी आहे हिचे उगमस्थान आपल्या भारत देशामध्ये नाही. लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. विज्ञानाचा हा प्रश्न आहे. आरोग्य सेवकला विचारला जाणारा प्रश्न आहे. निकट दृष्टिता म्हणजे या ठिकाणी मायोपिया आजारासाठी कोणत्या भिंगाचा चष्मा वापरतात? निकट दृष्टता. तर योग्य उत्तर क्रमांक 1. अंतर्वक्र भिंगाचा आरसा वापरला जातो निकट दृष्टिता या दोषासाठी. नेक्स्ट क्वेश्चन आहे. सोपा प्रश्न आहे. BCCI या भारतीय क्रिकेट संघटनेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे म्हणजे करंट अफेअरचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे क्रमांक 2 बघू रॉजर बिन्नी. एकदम सोपा प्रश्न आहे आणि आपण नेहमी रिपीट चालू घडामोडी आपण बघत असतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता. उस्ताद अजमद बघू शकता अमजद. उस्ताद अमजद अली खान हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? सोपा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2. सरोद वाद्याशी हे संबंधित आहेत. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता. सिंधू संस्कृतीतील मोहनजोदडो हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या देशात आहे? कोणत्या देशात आहे? उत्तर सर्वांना माहित पाहिजे. पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी पाकिस्तान देशामध्ये स्थित असलेले बघायला भेटेल. एकदम सोप्या लेवलचा प्रश्न आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता. डॅश डॅश हा दिवस संविधान दिन म्हणून भारतात साजरा केला जातो. एकदम सोप्या लेवलचा प्रश्न आहे. तर एक उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3. 26 नोव्हेंबर रोजी भारतात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. लक्षात घ्यायचं आहे. आता मध्ये ठीक आहे. गणिताचे प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे. आता इथून पुन्हा या ठिकाणी मराठी व्याकरणचे प्रश्न आलेले आहेत बघू शकता. युद्ध युद्ध या शब्दाला पुढीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही?
कोणता समानार्थी शब्द नाही युद्ध या शब्दाला? तर पर्याय क्रमांक 4 समीर. समीर हा या ठिकाणी समानार्थी शब्द नाही. युद्धाला लढा आपण म्हणतो, समर देखील म्हणतो आणि संग्राम देखील म्हणतो. फक्त समीर म्हणत नाही युद्ध या शब्दाला. त्याच्यामुळे हा समानार्थी शब्द नाही युद्ध या शब्दाला. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता. पुढीलपैकी समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. म्हणजे समानार्थी शब्द हा एक प्रश्न आणि हा एक प्रश्न म्हणजे 2 प्रश्न समानार्थीवरती विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. तर बघू शकता ढग, खग, त्याच्यानंतर नभ, गगन आणि धरती, भू, मोठे, थोर यापैकी कोणती चुकीची जोडी आहे? तर पर्याय क्रमांक बघू शकता. पर्याय क्रमांक 1 म्हणजे ढग, खग. ढग म्हणजे हे सगळे या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत. ढग, ढग आपले आकाशातले ढग आणि खग म्हणजे पक्षी. याचा कोणताही ताळमेळ नाही. हा समानार्थी शब्द होत नाही. त्यामुळे ही चुकीची जोडी आहे. बाकी तिसरी बरोबर आहे, दुसरी बरोबर आहे, चौथी बरोबर, पहिली चुकीची आहे. लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघू शकता क्षुप्ती पासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह करा. आणि हा शब्द एक मराठी सर्वांना हार्ड गेलेला असेल तर याचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक 3 बघू शकता. शुद्ध, पिपासा अशा प्रकाराचे हे योग्य उत्तर होईल. पर्याय क्रमांक 3 हे योग्य आहे. प्रश्न क्रमांक 54 बघू शकता. तेजोनिधी या शब्दाचा संधी विग्रह पुढीलपैकी पर्यायातील नेमकं उत्तर कोणता? एकदम सोपं आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 तेज, तेजो प्लस निधी हे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. लक्षात घ्यायचे आहे. म्हणजे या ठिकाणी हा एक प्रश्न संधीवरती आणि हा एक प्रश्न संधी विग्रहावरती 2 प्रकारचे विचारले गेलेले आहेत. आणि बघू शकता तिसरा प्रश्न म्हणजे संधीवरती 3 प्रश्न विचारलेले आहे. बघू शकता यशोधन आपण नेहमी बघत असतो. यशोधन शब्दाचा संधी प्रकार ओळखा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विसर्ग संधीचा हा प्रकार होईल. लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता. खालीलपैकी कोणते उदाहरणदर्शक सर्वनामाचे आहे? कोणते आहे? बघू शकता. ती दूरची दृष्टी आहे. ही आत्ताची घटना आहे. हा बघा माझा रुमाल आणि तो बघा सूर्यास्त. याच्यापैकी दर्शक सर्वनाम कोणते कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 हा बघा माझा रुमाल. हा या ठिकाणी हा म्हणजे इथे आलेला आहे. त्याच्यामुळे हा दर्शक सर्वनामाचे उदाहरण होईल. आणि सोबतच अजून कोणते होईल? तर ठीक आहे. पर्याय क्रमांक म्हणजे 4 म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर. ही म्हणजे ही आपण दाखवत आहे. हे देखील बरोबर होईल. ती बघा, हे देखील दाखवतो. तो बघा, हे देखील दाखवत आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 सर्व पर्याय योग्य हे योग्य उत्तर तुम्हाला असलेले बघायला भेटणार आहे. ठीक आहे. एम-पी-सी लेव्हलचे जे अशा प्रकारे बरोबर, दोन्ही चूक अशा प्रकारचे पर्याय देऊन हे हार्ड प्रश्न व्याकरणाचे काही विचारलेले आहेत. बघू शकता. अचूक जोडी कोणती? गुणवाचक विशेषण कडक ऊन पडले आहे. अचूक. त्याच्यानंतर संख्या विशेषण बघू शकता. संख्यावाचक विशेषण ठाण्यात 10 शिपाई होते. त्याच्यानंतर सार्वनामिक विशेषण ते पेन मला आवडले. त्याच्यानंतर धातुसाधित विशेषण सुंदर फुलांनी बाग भरली होती. तर याच्यापैकी कोणते अचूक आहे? कोणते अचूक आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 1 अचूक आहे. पर्याय क्रमांक 1 म्हणजे बघू शकता. अ, ब, क बरोबर. म्हणजे अ बरोबर आहे, ब बरोबर आहे आणि क देखील बरोबर आहे आणि ड चूक आहे. ड चूक आहे. अशा प्रकारे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर होतं आणि हार्ड लेव्हलचा थोडा प्रश्न होता. लक्षात घ्यायचा आहे. नेक्स्ट आहे बघू शकता. दगडापरीस वीटमऊ अधोरेखित शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. तर परीस या शब्दाखाली अधोरेखित केलेले आहे. याचं योग्य उत्तर काय होईल? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2 तुलनावाचक म्हणजे दगडाची तुलना बघू शकता परिसासोबत केलेली आहे. म्हणजे या ठिकाणी वीटमऊ दगडापरीस वीटमऊ विटेसोबत दगडाची तुलना केलेली आहे म्हणजे तुलनावाचक हे योग्य उत्तर होईल. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता काय आहे? अनादी, अनादी या शब्दाचा समास ओळखा. अनादी या शब्दाचा समास काय होईल? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4 बहुव्रीही समास. बहुव्रीही समास झालेला बघायला भेटेल अनादी या शब्दामध्ये. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे बघू शकता. मेघासम तो श्याम सावळा, मेघासम तो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2 उपमा. उपमा म्हणजे या ठिकाणी उपमा दिलेली आहे. मेघापरीस, मेघासम, मेघासारखा म्हणजे मेघासारखा म्हणजे मेघासम म्हटलेलं आहे. म्हणजे येथे उपमा दिलेली आहे. त्याच्यामुळे उपमा अलंकार झालेले तुम्हाला बघायला भेटणार आहे. ठीक आहे. थोडी झूम मोठी करत आहे. अक्षर तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसावीत यासाठी. तर ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती.
खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द ओळखा. खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता आहे? तर सर्वांनाच याचं उत्तर माहीत असेल, प्रत्येक वर्षी येतो. तर आशीर्वाद हा या ठिकाणी योग्य शब्द आहे. बरेच जण हा शब्द करत असतात. पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा आहे. हा देखील चुकीचा आहे. हा देखील चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 हा योग्य आहे. आशीर्वाद शब्द आपल्याला 8वी 9वी पासून हा शब्द मराठी व्याकरणामध्ये विचारला जातो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. पुढील शब्दाची योग्य म्हण निवडा. पुढील अर्थाची योग्य म्हण निवडा. बघू शकता. आपण नडलो म्हणजे प्रसंगी. आपण नडलो म्हणजे प्रसंगी मूर्खाला देखील वंदन करतो. आपण नडलेला असतो तेव्हा त्यावेळेस आपण मूर्खाला देखील वंदन करतो. या अर्थाची म्हण कोणती होईल? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3 याचं योग्य उत्तर होईल. काय होईल? "आडला हरी आणि गाढवाची पायधरी" ही म्हण याला नडून आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्या सोबतच आहे. एकाच अर्थाची म्हण आहे. पर्याय क्रमांक 3 आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता 63व्या क्रमांकाचा. पुढीलपैकी योग्य शब्द कोणता ते लिहा. बघू शकता. प्रथित प्रथित यश. प्रथित यश वेलांटीचा या ठिकाणी थ दिलेला आहे. या ठिकाणी थ दिलेला आहे आणि या ठिकाणी त दिलेला आहे. लक्षात घ्यायचं आणि प्रतीत यश या ठिकाणी प्रतीत यश दिलेला आहे आणि प्रथित यश याच्या दोघांमध्ये वेलांटीचा फरक दिलेला आहे. याच्यापैकी कोणता योग्य आहे? तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. तर प्रथित यश प्रथित यश हे पर्याय क्रमांक 2 हे योग्य आहे. बाकीचा हा चुकीचा आहे, हा चुकीचा आहे आणि हा देखील चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य असलेलं तुम्हाला बघायला भेटणार. ठीक आहे. एकदम सोप्या लेव्हलचा पुढचा प्रश्न आहे. गुलामगिरी हे नामाच्या कोणत्या उपप्रकारातील आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 4 बघू शकता. गुलामगिरी समूहवाचक नाम असलेले तुम्हाला हे बघायला भेटेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता. खाई त्याला खवखवे या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण. खाई त्याला खवखवे या म्हणीची जी विरुद्ध अर्थाची म्हण. सारखाच एका अर्थाची नाही. आपण आधी एका अर्थाची बघितली, आता विरुद्ध अर्थाची बघायची आहे. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2. कर नाही त्याला डर कशाला हे योग्य आहे. पर्याय क्रमांक 2 ही विरुद्ध अर्थाची म्हण होईल आणि म्हणीवरती 2 प्रश्न बघितले. त्याच्यानंतर समानार्थी शब्दावरती 2 आणि संधीवरती 3 अशा प्रकारचे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे व्याकरणात कोणत्या टॉपिकवरती किती प्रश्न विचारले जात आहेत. तर नेक्स्ट आहे बघू शकता. कोणाच्याही चांगुलपणाचा वाटेल तसा फायदा घेऊ नये या अर्थाची म्हण ओळखा. तर कोणाच्याही चांगुलपणाची वाटेल तसा फायदा घेऊ नये या अर्थाची म्हण काय होईल? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. म्हणजे मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये हे योग्य आहे. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर होईल आणि म्हणीवरती आपण तिसरा प्रश्न झालेला आहे. ठीक आहे. बघू शकता. नेक्स्ट आहे बघू शकता. शब्द समूहाबद्दल योग्य असणारा शब्दाचा योग्य पर्याय ओळखा. संकट दूर करणारा. संकट दूर करणारा त्याला आपण काय म्हणतो? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 बघू शकता. विघ्न म्हणजे संकट. हरता संकट हरणे म्हणजे संकट दूर करतो. म्हणजे प्रत्येक वेळा या ठिकाणी संकट दूर करणारा. विघ्न म्हणजे संकट आणि हरता म्हणजे सोडवणारा. म्हणजे विघ्न हरता हे योग्य उत्तर होईल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. उंट या नामाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर उंट सर्वांना माहीत असेल. उंटिनी बरेच जण करत असतात. हे चुकीचे आहे. हे देखील चुकीचे आहे. हे देखील चुकीचे आहे. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. उंटच्या स्त्रीलिंगी उंटाच्या जी उंट असते मादी असते तिला सांडणी असे म्हटले जाते. लक्षात घ्यायचं आहे. मित्रांनो थोडा पाऊस चालू आहे आणि जो बाहेरचा व्हॉइस आवाज येत आहे तो इग्नोर करायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता. पतंग झाडावर अडकला. पतंग झाडावर अडकला या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 1. शब्दयोगी अव्यय हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. बघू शकता 70व्या क्रमांकाचा प्रश्न आहे. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या वाक्यातील रस ओळखा. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2. शांत रस हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता. गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता या शब्दसमूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द ओळखा. तर गाडीच्या चाकांनी पडलेल्या रस्त्याला काय म्हटले जाते? काय म्हटले जाते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. त्याला चाकोरी असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन आहे. सत्यासाठी झडणारा या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य पर्याय काय म्हटले जाते? जो सत्यासाठी झडत किंवा लढत असतो. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2. त्याला सत्याग्रही असे म्हटले जाते. लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला या ठिकाणी 73व्या क्रमांकाचा.
मर्त्य मर्त्य या शब्द समूहाबद्दल म्हणजे शब्दाबद्दल विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बघू शकता. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 अमर. मर्त्य आणि अमर, मरणारा आणि कधीही न मरणारा म्हणजे विरुद्धार्थी शब्द होईल मर्त्य या शब्दाला अमर. नेक्स्ट आहे बघू शकता. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे हे गीत कोणी लिहिले? हार्ड प्रश्न. हार्ड हार्ड अवघड प्रकारचा हा प्रश्न विचारलेला आहे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे हे गीत कुणी लिहिले? कुणी लिहिले? योग्य उत्तर आहे क्रमांक 4 बघू शकता. संत तुकडोजी महाराजांनी हे गीत लिहिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे IMP प्रश्न आहे. हा नेक्स्ट प्रश्न मुंबईला विचारला जाऊ शकतो. आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणजेच इंटरनॅशनल डेटलाईन कोठे आहे? कोठे आहे? योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. बघू शकता 180 रेखावृत्तावरती आहे. ठीक आहे. आता इस्रोचा फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे. नासाचा देखील विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्यायचा आहे. 76वा इस्रोचे सविस्तर रूप काय आहे? इस्रोचा फुल फॉर्म काय आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. बघू शकता पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन हा इस्रोचा फुल फॉर्म आहे. नासाचा फुल फॉर्म बघून घ्यायचा आहे. परीक्षेसाठी विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट चालू चालू घडामोडीचा प्रश्न आहे खेळावरती. आर प्रज्ञानंद हा प्रसिद्ध खेळाडू कोणत्या खेळाशी निगडित आहे किंवा संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 3 बुद्धिबळ या खेळाशी संबंधित आहे किंवा निगडित आहे आर प्रज्ञानंद हा खेळाडू. लक्षात घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात. पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? तर पणजी या ठिकाणी आहे. लक्षात घ्यायचं आहे. पणजी या ठिकाणी आहेच चांगल्या प्रकारे तुम्हाला माहीतच असेल. तर नागपूर या ठिकाणी देखील आहे. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. फक्त पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही. पुणे या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. खूप मुलांनी पुणे देखील केले असेल आणि छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नाही आणि नागपूर या ठिकाणी नाही असे केले असेल. परंतु योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 म्हणजे या ठिकाणी बघू शकता पुणे या ठिकाणी खंडपीठ नाही. लक्षात घ्यायचं हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूयात. 79 नंबरचा जो प्रश्न आहे बघू शकता. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 ही संहिता रद्द करून केंद्र सरकारने खालील पैकी कोणती संहिता लागू केली? हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे 2023चा आणि एकदम म्हणजे हार्ड प्रश्न गेला असेल सर्वांना हा थोडा माझ्या अंदाजित. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 हा या ठिकाणी लागू केलेली आहे. नेक्स्ट आहे भारताचे जलपुरुष या नावाने ओळखले जाणारे डॅश डॅश यांना राजस्थानात राज्यात जलक्रांती घडून आणली. कोणी आणली? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2 डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी घडून आणलेला आहे. सोपा प्रश्न आणि IMP प्रश्न आहे. रिपीट होऊ शकतो नेक्स्ट जिल्ह्यांसाठी. नेक्स्ट प्रश्न तुम्ही बघू शकता. ग्रेट बॅरियर रीफ डॅश डॅश म्हणजे डॅश डॅश या ठिकाणी आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 2 ऑस्ट्रेलिया ठिकाणी आहे. आणि मित्रांनो थोडा या ठिकाणी जास्त हार्ड पण नाही आणि एकदम सोपा पण नाही असा मीडियम लेवलचा हा बुलढाणा जिल्हा पोलीसचा पेपर आहे. लक्षात घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे संत चोखामेळा यांचे जन्मस्थान बुलढाणा जिल्ह्यातील खालीलपैकी कोठे आहे? तर जिल्हा विशेषवरती हा प्रश्न विचारला गेलेला आहे. योग्य उत्तर आहे क्रमांक 2 बघू शकता. मेहुणा राजा या ठिकाणी आहे. संत चोखामेळा यांचे जन्मस्थान संत लक्षात घ्यायचं आहे. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असलेले बघायला भेटणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे अंबाबरवा अभयारण्य कोणत्या पर्वतरांगात स्थित आहे? योग्य उत्तर आहे क्रमांक 2 सातपुडा पर्वतरांगांमध्ये स्थित आहे. नेक्स्ट क्वेश्चन IMP आणि सोपा प्रश्न आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग या प्रकल्पाची अंमलबजावणी जबाबदारी कोणत्या विभागाची आहे? सोपा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 4 योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण म्हणजे MSRDC कडे हे काम आहे. या विभागाची जबाबदारी आहे. लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघत आहात स्क्रीनवरती. ठीक आहे. महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता? एकदम सोपा प्रश्न आहे. तर राज्यपक्षी कोणता आहे? पर्याय क्रमांक 4 पर्याय क्रमांक 4 हरियाल हा महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी आहे. नेक्स्ट आहे धुन्याचा सोडा याचे रासायनिक नाव काय आहे? विज्ञानवरती हा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2 सोडियम कार्बोनेट हा या ठिकाणी धुन्याच्या सोड्याचे रासायनिक नाव आहे. लक्षात घ्यायचं आहे. विज्ञानावरती जो एक प्रश्न आपण बघितला आता वरील आणि त्याच्यानंतर बघू शकता 87 नंबरचा प्रश्न देखील विज्ञानावरती आहे.
मानवी पेशीत गुणसूत्रांची संख्या किती असते? किती असते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1. एकूण या ठिकाणी बघू शकता 46 गुणसूत्रांची संख्या आहे. गुणसूत्रांच्या जोड्या जर विचारल्या, जर 23 23 या ठिकाणी गुणसूत्रांच्या जोड्या आहेत. म्हणजे जोड्या या ठिकाणी 23 आहेत आणि जर गुणसूत्रे विचारली तर ते 46 आहेत. म्हणजे 23 या जोड्या म्हणजे 23 आणि 23 किती होतात? तर 46 होतात. जर गुणसूत्रे विचारली तर या ठिकाणी बघू शकता 46 आणि गुणसूत्रांच्या जोड्या विचारल्या तर 23. अशा प्रकारे हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता. राष्ट्रीय ग्राहक दिन हा खालीलपैकी कोणत्या दिवशी भारतात साजरा केला जातो? ठीक आहे. मीडियम लेव्हलचा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 2. 24 डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही बघू शकता. स्माइलिंग बुद्धा आणि बुद्ध हसला म्हणजेच बघू शकता. स्माइलिंग बुद्धा म्हणजेच बुद्ध हसला हे कशाचे सांकेतिक नाव आहे? तर योग्य उत्तर क्रमांक 1 बघू शकता. पोखरण अणु चाचणी क्रमांक 1 याचं हे सांकेतिक नाव आहे, लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो. बघू शकता. भारतातील प्रमुख विमानतळांना सुरक्षा खालीलपैकी कोणती सुरक्षा संस्था पुरविते? तर योग्य उत्तर आहे क्रमांक याचं क्रमांक 2. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल हे पुरविते. नेक्स्ट क्वेश्चन आहे ओपेक म्हणजे या ठिकाणी बघू शकतो. या ओपेक या आंतरराष्ट्रीय संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3. क्रमांक 3 म्हणजे व्हिएन्ना या ठिकाणी आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेबी ही नियामक संस्था प्रामुख्याने कोणते काम करते? खूप आयएमपी प्रश्न आहे. अर्थव्यवस्थेमध्ये हा प्रश्न, अर्थशास्त्रातील हा प्रश्न आहे. हा नेहमी विचारला जातो. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1 बघू शकता. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण सेबी संस्था करते. नेक्स्ट आहे राष्ट्रीय शेअर बाजाराचा म्हणजे NSE निर्देशांक डॅश डॅश या नावाने ओळखला जातो. योग्य उत्तर आहे क्रमांक 2 बघू शकता. निफ्टी 15 या ठिकाणी नावाने ओळखला जातो. निफ्टी 50 या नावाने ओळखला जातो. शेअर मार्केट जे करतात त्यांना चांगल्या प्रकारे हे माहीतच असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी टेनिस या खेळातील कोणती नामांकित स्पर्धा ग्रँड स्लॅम या सदरात मोडत नाही? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 4. रशियन ओपन मोडत नाही. नेक्स्ट आहे आयएमपी प्रश्न आहे. महाराष्ट्राचा पहिला महिला पोलीस महासंचालक कोण आहेत? कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे क्रमांक बघू शकता 3. क्रमांक 3 म्हणजे श्रीमती रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक आहेत. लक्षात घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे आणि नेहमी रिपीट होणारा हा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. बघू शकता 96 नंबरचा जो प्रश्न आहे. ठीक आहे. राज्य व त्यांच्या राजधानीचे शहर यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी चुकीची जोडी कोणती आहे? यापैकी कोणती जोडी चुकीची आहे तुम्हाला ओळखायचं आहे. ठीक आहे. छत्तीसगड रायपूर, झारखंड रांची, आंध्र प्रदेश हैदराबाद, ओडिसा भुवनेश्वर यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? योग्य उत्तर क्रमांक 3 आंध्र प्रदेश हैदराबाद ही या ठिकाणी चुकीची जोडी आहे. 1 नंबर बरोबर आहे, 2 नंबर बरोबर आहे, 4 नंबर बरोबर आहे. तिसऱ्या क्रमांकाची आंध्र प्रदेश चुकीची जोडी आहे आणि आंध्र प्रदेशची राजधानी कोणती आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे वंदे मातरम हे गीत पुढीलपैकी कोणत्या बंधारातून घेतलेले आहे? कादंबरीतून घेतलेले आहे. ठीक आहे, चुकलं या ठिकाणी. कोणत्या कादंबरीतून घेतलेले आहे वंदे मातरम हे गीत? आयएमपी प्रश्न आहे आणि प्रत्येक वर्षी रिपीट होतो. योग्य उत्तर आहे क्रमांक 1 आनंदमठ या कादंबरीतून वंदे मातरम हे गीत घेतलेले आहे, लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता 98 या नंबरचा. जागतिक वसुंधरा दिवस 2024 ची थीम काय होती? चालू घडामोडीचा प्रश्न आहे. तर योग्य उत्तर आहे क्रमांक 1 बघू शकता प्लॅनेट्स वर्सेस प्लास्टिक हे या ठिकाणी जागतिक वसुंधरा दिवस 2024 ची थीम होती. क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता 99 या नंबरचा. 2024 सालचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणत्या राज्याला मिळालेला आहे? सोपा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे क्रमांक 2 आपल्या महाराष्ट्र राज्याला हा कृषी पुरस्कार मिळालेला आहे. राज्याला मिळतो, आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे, लक्षात घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारचा सोपा प्रश्न हा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकता 100व्या क्रमांकाचा प्रश्न काय विचारलेला आहे. बघू शकता ई दिलेला आहे. ई आहे या ठिकाणी बघू शकता ABCDE 5 नंबरला आहे. ठीक आहे. 5 नंबरला ABCDE F0. त्याच्यानंतर याचं म्हणजे जे लॉजिक आहे 8 नंबरला. त्याच्यानंतर
जे जे के 11 नंबरला, त्याच्यानंतर ओ 15 नंबरला. म्हणजे बघू शकता जे लॉजिक अशा प्रकारचे आहे, तुम्ही बघायचं आहे. ठीक आहे. E5 F6 8 9 10 11 11 12 13 14 15 त्याच्यानंतर 16 17 18 19 20 म्हणजे ओ पी क्यू आर एस एस झाला आणि टी म्हणजे 4 अंतर आहे याच्यामध्ये. पर्याय क्रमांक याचं पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक टी हे योग्य उत्तर होईल, लक्षात घ्यायचं आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान कव्हर केलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बघूयात. आपण जे आहे बुद्धिमत्ता आणि गणित संपूर्ण सोडवून घेऊन यात. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण पूर्ण व्हिडिओ केलेला आहे. अशाच प्रकारचे अपडेट बघत राहण्यासाठी अजूनही YBD अकॅडमी या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जो आपण विद्यार्थ्यांनी आपला जो टेलिग्राम ग्रुप जॉइन केला नसेल तर नक्की जॉइन करून घ्यायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.